जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रमाच्या जोरावर शेतकऱ्याच्या लेकीनं आता 7 समुद्रापार भारताचा तिरंगा अभिमानानं फडकावलाय. पुणे जिल्ह्याच्या मुळशी तालुक्यातील मान गावातील अवघ्या 16 वर्ष शौर्या दिलीप भरणे हिने जर्मनीमध्ये झालेल्या ISSF कनिष्ठ जागतिक नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत रौप्य पदक जिंकत देशाचा मान उंचावलाय. शेतकरी कुटुंबातून आलेल्या या गुणवान कन्येच्या यशानं संपूर्ण मुळशी, पुणे आणि देशाला अभिमान वाटतोय. विशेष म्हणजे मायदेशी परतल्यानंतर गावकऱ्यांनी जल्लोषात तिचं स्वागत करत तिच्या या ऐतिहासिक यशाचा गौरव केला. मुळशी तालुक्यातील मान गावातील शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या शौर्या भरणे हिने जिद्द, मेहनत आणि आत्मविश्वासाच्या जोरावर जागतिक स्तरावर भारताला रौप्य पदक मिळवून दिलं. जर्मनीतील सुहन येथे पार पडलेल्या ISSF कनिष्ठ जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील 25 मीटर स्टँडर्ड पिस्तूल महिला ज्युनियर गटात शौर्यानं 552 गुणांची शानदार कामगिरी करत रौप्य पदक पटकावलंय. पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील मान गावातील एक शेतकरी कुटुंबातील शौर्या भरणे हिने 7 समुद्र पार जाऊन आपलं देशाचं आणि संपूर्ण या मान तालुक्याचं नाव कोरलेलं आहे. आता आपल्यासोबत शौर्या भरणे आहे. आपण तिच्याशी चर्चा करणार आहे, कारण नेमबाजीमध्ये तिने कांस्य पदक आणलेले. आपण तिच्याशी चर्चा कर. पहिलं तर तुझं खूप खूप अभिनंदन. कशा पद्धतीने तुम्ही ही तयारी केली? तयारी तसं सोपंही नव्हतं, पण मला अशी लोक माझ्या जीवनात आहे. माझे आजोबा असतील, आजी असतील, काका काकी, ह्या सगळ्यांच्या सपोर्टने मी आज इथे आहे. त्याशिवाय मला नाही वाटत ह्या सगळ्या लोकांशिवाय मी आज इथे असते. ह्याचं श्रेय मी माझ्या सगळ्या कुटुंबांना, माझ्या गुरूंना देते आणि त्यांच्या प्रोत्साहनामुळे, त्यांच्या आधारामुळे हे मी आज तुमच्यासमोर उभी आहे. काय सांगणार तू? तुझं ध्येय जरी हे असेल तर तू राज्य असेल, देश असेल किंवा परदेशामध्ये तुझी पहिलीच खेळाची ही वेळ होती. राज्यात आणि देशात कुठं कुठं खेळली? मी आपल्या देशात इंदौर, दिल्ली, भोपाळ, गोवा अशा ठिकाणी मॅचेसला जायचे आणि राज्यात नेवासा, मुंबई अशा ठिकाणी मी कॉम्पिटिशन्स खेळलेत. पुढचं तुझं ध्येय काय आहे? तसं माझं एकच ध्येय आहे, ऑलिम्पिक्समध्ये आपल्या देशाचं नाव उंच करायचं. पण त्या पाथवर मला अजून खूप इंटरनॅशनल्स खेळायला लागणार आहेत आणि मला त्या सगळ्या इंटरनॅशनल्समध्ये आपल्या इंडियाला प्राऊड करायचं आहे. त्यामुळे माझं एम ऑलिम्पिक्स आहे. एकीकडे पाहायला गेलं तर तू शेतकरी कुटुंबातली आहे, मात्र शेतकरी कुटुंबातली असूनही इतकी उंच भरारी घेतली, तू इतकी उंच झेप घेतली की तू आज आपल्या भारत देशाचं नाव 7 समुद्र पार घेऊन गेली. काय भावना आहेत तुझ्या? तसं ह्या क्षणी माझ्या खूप मिक्स इमोशन्स आहेत. म्हणजे एवढं कष्टातनं माझ्या आजोबांनी, माझ्या पंजोबांनी, परत माझ्या आईवडिलांनी सगळ्यांनी खूप कष्टाचे दिवस पाहिलेत आणि त्याच कष्टाच्या दिवसासाठी मला त्यांना सांगायचं होतं की हां, तुमच्या कष्टाचं फळ आज मी तुम्हाला देते. तर ह्या क्षणी मला मी खूप खुश पण आहे, पण त्याचसोबत आपण म्हणतो आनंदाचे अश्रू, ते सुद्धा मला अनुभव होतात. आणि एवढं सगळं कष्टातनं सगळे खूप मेहनत घेत होते. जेवढी मेहनत मी घेतली आहे, मी म्हणते तेवढीच मेहनत माझ्या परिवाराने, प्रत्येक व्यक्तीने, म्हणजे माझ्या छोटी बहीण अन्वी तिच्यापासनं माझे आजोबा, आजी, सगळ्यांनी ह्या मेडलमध्ये त्यांचा थोडा ना थोडा वाटा आहे. यावेळेस तू या स्पर्धेसाठी जात होती, तुझा सराव कुठं तू करत होती? मी तशी बालेवाडी शूटिंग रेंज इथे सराव करत होते, पण आत्ता सध्या जानेवारीपासून ती रिनोव्हेशनला त्यांनी काढली आहे. त्यामुळे मी नंदू यादव सर यांच्या रेंजवर जात होते भोरमध्ये. तर तिथे मी रोज सकाळी जायचे आणि संध्याकाळपर्यंत निघून यायचे प्रॅक्टिस करून. तू अशी बोलता बोलली की ज्यावेळेस तुझी ही स्पर्धा होती जर्मनीमध्ये, तुझी ती पिस्टल ती खराब झाली होती, नेमकं काय होतं? तर मला असं झालं होतं, मला दुसऱ्या दिवशी जर्मनीला निघायचं होतं आणि आज जेव्हा मी प्रॅक्टिस करत होते तर तेव्हा माझी पिस्टल माल फंक्शन मारायला लागली. तर ज्याच्यामुळे मनू भाकरचं सुद्धा एक ऑलिम्पिक मिस झालं होतं मेडल आणि माझ्यासमोर सगळे दरवाजे बंद झाले होते.
पण देवबाप्पाने तेव्हाच एक नवीन दरवाजा खोलला. आणि माझी मैत्रीण राजलक्ष्मी गोरे, जिने मला माझ्या एका शब्दावर तिचे वेपनचे पार्ट्स मला दिले आणि मला बोलली जा जिंकून ये. आणि मला ती इतक्या आपुलकीने जे तिने मला माझी मदत केली आहे, ही तिच्यासाठी ही छोटी मदत असेल, पण ही माझ्यासाठी हे खूप मोठं हेल्प होती. कारण जर पिस्टलच नसती तर हे आय थिंक हे मेडल पण नसतं. आणि त्यामुळे तिचा पण ह्याच्यात खूप मोठा वाटा आहे. आणि मी तिला खूप खूप थँक्यू म्हणते आहे की तुझ्याशिवाय दिस वॉजंट पॉसिबल. अगदी शेवटचा प्रश्न, हे जे आता तुला पदक मिळालेलं आहे, हे पदक तू आता कुणाला समर्पित करणार? हे समर्पित मी माझ्या परिवाराला, माझ्या गुरूंना, माझ्या पप्पांना, माझ्या काका काकी, आजोबा आजी, हे सगळ्यांना मी समर्पित करते. अशा पद्धतीने शौर्या भरणे ही आपल्या सोबत होती. आता या शौर्या भरणे हिने जरी नेमबाजीमध्ये आता 7 समुद्र पार जाऊन वेध घेतलेले, पदक मिळवलेले, आता तिचा जो पुढचा वेध आहे, तिचं जे ध्येय आहे ते ऑलिम्पिक पदाचं. मात्र या ऑलिम्पिक पदासाठी आता तिला खडतर अशी मेहनत करावी लागणार आहे. गणेश दुडम, चालता बोलता न्यूज, मुळशी.